नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ब्लॉग विथ भाग्यश्री. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ भक्ताला आश्वासन शब्द देतात. कोणतीही अडचण आली, संकट आली तरी घाबरायचं नाही. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. ही भावना आपल्याला मानसिक बळ देते. स्वामींचा नाम जपा, जीवनातलं दुःख दूर होईल. स्वामी समर्थांचे नामस्मरण मनाला शांती देते, चिंतेपासून मुक्त करते. रोजच्या जीवनात नामाचा आधार घेतल्याने नकारात्मकता दूर होते. स्वामी समर्थ हे केवळ संत नाहीत, ते देवी शक्तीचे मूर्तिमंत रूप आहेत. त्यांचे विचार हे केवळ वाचनासाठी नाहीत, तर जीवनात आचरण करण्यासाठी आहेत. स्वतःवर आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. स्वतःवरचा आत्मविश्वास आणि स्वामी समर्थांवरील श्रद्धा हे दोनच बळ आपल्याला जीवनात यशाकडे घेऊन जातात. जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो, तेव्हा स्वामींचा आशीर्वादही साथ देतो. प्रत्येक संकट एक शिक्षण आहे. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीमागे एक शिक्षण असतं. स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की संकट ही घाबरण्यासाठी नसतात, तर शिकण्यासाठी आणि मजबूत होण्यासाठी असतात. शांत डोकं, प्रभावशाली विचार आणि स्मार्ट वर्क या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील ना, तर तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचू शकता. आयुष्यात सगळ्यात मोठा गुरु कोण आहे माहीत आहे का? सगळ्यात मोठा गुरु ही परिस्थिती असते. कारण ना, आयुष्यात जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे फक्त परिस्थिती शिकवू शकते. परिस्थितीशिवाय दुसरं कोणीच आपल्याला शिकवू शकत नाही. प्रयत्न करत राहा. यशस्वी झाला तर घरची खुश होतील, नाही झाला तर शेजारची खुश होतील. तुला अपेक्षित हे सगळं होणार. तारक मंत्राचा प्रभाव तर सगळी दुःख दूर करणार, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार. तारक मंत्र ऐकणाऱ्याचा, म्हणणाऱ्यांचा आणि पूजणाऱ्यांचा नेहमीच भलंच झालंय. आयुष्यात खूप प्रयत्न करून सुद्धा जर काही गोष्टी मिळत नसतील तर समजून जायचं, त्यापेक्षाही सुंदर देवाने आपल्या आयुष्यात काहीतरी लिहिलंय. हजारो नात्याला महत्त्व द्यायचं असेल तर ते वेळेवर द्यायला शिका. कारण सुकलेल्या झाडाला पाणी देऊन नंतर ते हिरवे होईल अशी अपेक्षाही करणे व्यर्थ आहे. तुमचं मन जर स्वच्छ असेल तर त्यात परमेश्वराचं प्रतिबिंब उमटतं. श्री स्वामी. तिरस्कार कमावणे एवढं सोपं नाही या जगात. लोकांच्या नजरेत खटकण्यासाठी ना अंगात टॅलेंट असावं लागतं. कसं आहे ना मित्रांनो, दुनिया कशी का वागेना आपल्याशी. आपण इतकं छान वागायचं ना सगळ्यांशी, इतकं छान. विश्वासघात करणारा पण तळमळला पाहिजे पुन्हा जवळ येण्यासाठी. दिवा हा कधीच बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. काहीच बोलू नका, उत्तम कर्म करत राहा, तेच तुमचा परिचय देतील.